आता हा लुक बघून तुम्हाला वाटत असेल ना की किती सिंपल आणि किती नॅचरल वाटत आहे. आणि हो, ॲक्च्युली हा मेकअप लुक क्रिएट करायला खूपच सिंपल आहे. फक्त 5 मिनिट लागतात आणि फक्त 4च प्रॉडक्ट्स मी वापरलेले आहे हे मेकअप लुक करण्यासाठी. आणि आता हे जे लुक आहे ना ते तुम्ही लिटरली रोज करू शकता. ऑफिसला जात असाल तरी तुम्ही वेअर करू शकता, कॉलेजसाठी तुम्ही वेअर करू शकता आणि इवन गृहिणीसुद्धा बाहेर जाताना थोडंसं प्रेझेंटेबल लुक जर तुम्हाला आवडत असेल, कमी प्रॉडक्ट्स वापरून चांगला मेकअप करायला आवडत असेल तर डेफिनेटली हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. कारण व्हिडिओ फक्त 4 प्रॉडक्ट्समध्ये आणि फक्त 5 मिनिटात हा लुक मी क्रिएट केलेली आहे. व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा असेल का, कारण ऑब्व्हियसली मी खूप जास्त बोलते आहे, तुम्हाला एक्सप्लेन करून हा व्हिडिओ शूट करत आहे, त्यामुळे कदाचित व्हिडिओ 5 मिनिटापेक्षा जास्त असेल. पण तुम्ही हा मेकअप अगदी 5 मिनिटात करू शकता, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आता जास्त वेळ वाया घालवायला नको, व्हिडिओ स्टार्ट करूया. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. मेकअप मिनिमम करणार असाल किंवा हेवी करणार असाल, कोणताही मेकअप जरी करायचा असला तरीही मेकअप करण्याच्या आधी स्किन केअर करणं हे गरजेचं असतं. आणि आता मी माझा चेहरा वॉश केलेली आहे फक्त, आणि चेहऱ्यावरती काहीही लावलेलं नाही आहे. तर सगळ्यात आधी मी काय लावणार आहे, मॉइश्चरायझर. सगळ्यात आधी मी पॉन्ड्सचा हा मॉइश्चरायझर लावत आहे, जो की लाईट वेट आहे आणि करंटली मी हा यूज करत आहे. अगदी थोडंसं मी मॉइश्चरायझर घेतलेली आहे आणि स्किनला हायड्रेट करून घेत आहे. तर मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर मी लावणार आहे सनस्क्रीन, कारण सनस्क्रीन हे खूप गरजेचं आहे. स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही आहे. त्यामुळे आज मी जो सनस्क्रीन यूज करणार आहे तो आहे हा बायो UVचा सनस्क्रीन. आय एम नॉट शुअर की हा ऑनलाईन आहे का नाही. जर असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेल. आता स्किन केअर आपली झालेली आहे आणि सगळ्यात पहिला प्रॉडक्ट मी काय यूज करणार आहे, BB क्रीम. आणि ही जी BB क्रीम आहे ही पॉन्ड्सची BB क्रीम आहे. माझा शेड आहे आयव्हरी. तुम्ही तुमच्या शेडप्रमाणे सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, तर मी खूप थोडासा प्रॉडक्ट घेत आहे. ओके, आणि आता ह्याला मी माझ्या फेसवरती लावणार आहे आणि ब्लेंड करून घेणार आहे. हा खूप वॉटरी आहे आणि हा स्प्रे सनस्क्रीन आहे. तुम्ही स्प्रे जरी केला तरी चालेल, पण मी फेसला लावताना थोडंसं हातावर घेते आहे आणि मग फेसला लावत आहे. ह्याचा SPFसुद्धा चांगला आहे, 50 SPF आहे. तुम्ही ह्याला हातानं ब्लेंड केला तरी चालेल किंवा ब्युटी ब्लेंडर, ब्रश काहीही असेल त्याच्यानं तुम्ही ब्लेंड केला तरी चालतं. मी एक ब्युटी ब्लेंडर यूज करत आहे आणि ह्याला ब्लेंड करत आहे. जर तुम्हाला पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स असं काही असेल तर तुम्हाला कन्सिलर वापरायचं असेल तर तुम्ही कन्सिलरसुद्धा वापरू शकता. मला आज कन्सिलर वगैरे काही यूज करायचं नाही आहे, फक्त पॉन्ड्सची BB क्रीम वापरलेली आहे. आणि आता ह्याला सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर वापरणार आहे आणि मी हा शुगरचा कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे 30. आणि आता ह्याला फक्त मी सेट करून घेत आहे, कारण आपण एक क्रीम प्रॉडक्ट वापरलेली आहे, पॉन्ड्सची BB क्रीम वापरलेली आहे. प्रॉडक्ट वापरल्यानंतर आपल्याला फेसवरती थोडंसं चिपचिप असं फील होतं, त्यामुळे त्याला मॅट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर वापरत आहे. तुमच्याकडे जर लूज पावडर असेल, लूज पावडरसुद्धा चालतं, कॉम्पॅक्ट पावडर असेल तरीही चालतं. आता कॉम्पॅक्ट पावडर यूज करण्याचा एक फायदा असा की कॉम्पॅक्ट पावडरमध्ये थोडंसं कव्हरेजसुद्धा असतं, लूज पावडरमध्ये कव्हरेज नसतं, त्यामुळे कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे.
मेकअपला आपल्याला थोडंसं नॅचरल ठेवायचं आहे, त्यामुळे जास्त प्रोडक्ट्स यूज करणार नाही आहे. आणि आता मी यूज करणार आहे मस्करा यूज करत आहे. मेबेलिनचा हायपर कर्ल मस्करा मी यूज करत आहे. याच्यानं मी आयलॅशेससुद्धा करणार आहे आणि त्याचबरोबर आयब्रोसुद्धा करणार आहे. हाच मस्करा मी यूज करणार आहे आणि ह्याला मी थोडंसं माझ्या आयब्रोजवरती फिरवणार आहे, म्हणजे आयब्रोजसुद्धा सेट होऊन जातात. फक्त ह्यातला एक्सेस प्रॉडक्ट जे पण आहे ते सगळं काढून टाकायचं, नाहीतर मस्करा खूप तुमचं जे आयब्रोज आहेत ते खूप जास्त डार्क ब्लॅक दिसतात. त्यामुळे एक्सेस सगळं काढून टाकायचं आणि फक्त हलक्या हातानं आयब्रोजवरती ह्याला फिरवायचं आहे, लाईक दिस. आणि आता लास्ट प्रॉडक्ट जे मी यूज करणार आहे ते लिप अँड चीक टिंट आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लिपस्टिकसुद्धा वापरू शकता, पण मला थोडंसं नॅचरल लुक हवा आहे, त्यामुळं मी हे माय ग्लॅमचा लिप अँड चीक टिंट यूज करत आहे. आणि ह्याचा शेड नंबर आहे 01 बेरी ब्लिस हा शेड आहे. तुम्ही बघू शकता असा शेड आहे. हा मी ॲज ब्लशसुद्धा यूज करणार आहे आणि लिप्सवरतीसुद्धा हेच यूज करणार आहे. हा एक खूप छान असा कलर आहे, खूप नॅचरल वाटतो, म्हणजे असे वाटतात की तुमची चीक्सच नॅचरली पिंक आहेत असा हा लुक देतो. त्यामुळे खूप मस्त वाटतो. डेली वेअरसाठी इट्स परफेक्ट. आता तुम्ही बघू शकता आपण थोडंसं यूज केलेलं आहे, पण किती छान असा पिंक लुक आलेला आहे. आणि आता हे सेम प्रॉडक्ट मी माझ्या लिप्ससाठी सुद्धा यूज करणार आहे आणि ह्याचा लिप्सवरती लुक मॅट येतो. ठीक आहे.